पण आता थोडे लोकांनी ज्यांनी नावं दिलेली ते आले नव्हते म्हणून मी म्हणाला. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक आहे म्हणून आम्ही तुम्हाला माफ केलं. हो तर हे खूप छोटंसं पुस्तक आहे म्हणायला गेलं तर. आणि हे जे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत त्यांनी आपल्या छोट्या भावाला पत्र लिहिलेली जेव्हा ते पोर्ट ब्लेअरला होते, म्हणजे एकालकोंडीमध्ये होते जेव्हा ते, तेव्हा त्यांनी आपल्या धाकट्या भावाला काही पत्र लिहिली. तर त्या पत्रांचा हा संग्रह म्हणजे की ओरिजिनल पत्र, त्यात त्यांनी 8 पत्र लिहिली म्हणजे आपल्या धाकट्या भावाला. तर ते आणि त्यांचे मोठे भाऊ दोघंही म्हणजे अंदमानच्या कोठडीत होते. तर ते दोघांच्या वतीने हेच पत्र लिहायचे कारण त्यांना परमिशन नव्हती लिहायला. सो तर ह्या म्हणजे आता खूप असं वाटतं की तुम्ही तिकडे आहात असा फील येतो कारण त्यांनी एकदम ते असं खरं करून ह्याच्या आणि त्यात ना कुठेही असं नाही म्हणजे हां आपण इथे तर इथे किती वाईट आहे किंवा त्यातही ते खूप पॉझिटिव्ह वाटतात. म्हणजे लिहिताना सुद्धा त्यांचा अप्रोच जो आहे जगाकडे की म्हणजे एका पत्रात तर त्यांनी असं लिहिलं की आज मी पहिल्यांदा सूर्यप्रकाश पाहिला, तो माझ्या कोठडीत आला. म्हणजे असं वाटतं की किती नेक्स्ट लेवलची त्यांना पनिशमेंट दिली होती. तर ते ह्याच्यातून कळतं. पण मला एक खूप असं सांगावं वाटतं की त्यांचा कुठेही अप्रोच असा नेगेटिव्ह नाही की मी कुठे येऊन पडलोय, मला काय करतायत हे, असं त्यांचं कुठेच नाही. मी यातून बाहेर निघेन आणि मी काहीतरी करेन, हीच त्यामागची त्यांची भावना आहे. आणि ते मला खूप स्वतःला मला खूप इन्स्पायरिंग वाटलं. तर हे पुस्तक कुठे मिळेल मला माहिती नाही कारण हे खूप असं म्हणजे त्यांनी परत रिप्रिंट त्याचे नाही केले. तर हे खूप हो तर हे त्यांनी 8 पत्र आहेत त्याच्यात आणि ते म्हणजे लिहितात मग जेव्हा त्यांच्या भावा. तर ह्यात कसं आहे टाईमलाईन त्यांनी दिली तर कसं आहे की जे त्यांचे धाकटे भाऊ त्यांना पत्र पाठवायचे तर ते त्यांना 7-8 महिन्यानंतर मिळायचं कारण ते प्रोसिजरमध्ये जाऊन सेन्सर होऊन त्यांना त्यांच्यापर्यंत पोचेपर्यंत 7-8 जायचे. त्याच्यानंतर हे रिप्लाय देऊन त्यांच्या भावाला मिळेपर्यंत 7-8 महिने. तर त्या 7-8 महिन्यात खूप काही घडामोडी व्हायच्या. सो त्यामुळे असं कळून येतं की ते खूप लॅप्सिस आहेत. म्हणजे हे त्यांना काय सांगतात आणि ते ह्यांना म्हणजे फक्त ही त्यांनीच लिहिलेली आहे, धाकट्या भावाची पत्र नाही याच्यात. पण ते मेन्शन करतात की मागच्या पत्रात तू असं म्हटलं होतं पण आत्ता इथे स्थिती अशी आहे. सो त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो की किती काळ मध्ये गेलाय, 2 पत्रांच्या मध्ये किती काळ गेलाय हे तेव्हा कळतं. आणि तेवढंच त्याच्यात तुम्ही मुद्दाम वाचा आहे कारण खूप छोटंसंच पुस्तक आहे. सो एकदा बसून संपू शकता तुम्ही असं पुस्तक आहे. सो तेवढंच मुद्दाम नक्की वाचा.